सोबतच आपण पाहतोय की अरविंद सावंत सुद्धा या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि एकत्रित आता प्रचाराला सुरुवात झालेली आहे। अरविंद सावंत साहेब आपल्या सोबत आहे। साहेब, ठाकरे ब्रँड मशाल आणि जो निर्णय असेल तो सुद्धा असेल विशाल, अशा पद्धतीचं तुमचं भाषण। तुम्ही जास्त उत्साही या सगळ्या प्रचारादरम्यान या दौऱ्यात आहे? काय सगळ्यात आनंद आहे की गंगा जमुना आल्यात, त्याला सरस्वती पण मिळाली आहे, कळलं का? आणि मग हा आनंद आहे, महाराष्ट्राला आनंद आहे। उभ्या महाराष्ट्राला दोन भाऊ एकत्र आले, तो जो आनंद झाला तो त्यांच्या वागण्यातनं व्यक्त होतोय। दोन भाऊ किती एकमेकाला प्रेम करतात त्याचंही व्यक्त होते। आत्ताही मनसेच्या कार्यालयाचं उद्घाटन केलं, इथंही मनसेच्याच कार्यालयाला उद्धवजी येतात। त्यामुळे मनसे शिवसेना भेदाभेद नाही, भेदाभेद अमंगल। त्यामुळे भेद न करता सगळ्यांनी एकत्र यायचे। सॉरी, मराठी माणसाची अस्मिता, मराठी माणूस त्याला त्याच धीरानं असं छाती पुढे करून चालता आलं पाहिजे मुंबईमध्ये। त्यासाठी मुंबईवर, महानगरपालिकेवर भगवा फडकवणं हे प्रत्येक मराठी माणसाचं आद्य कर्तव्य आहे। फडणवीस म्हणतात की आधी ईव्हीएम बद्दल बोलले विरोधक, आता बिनविरोध बद्दल बोलतायत। मला सांगा ना तुम्ही, देशाच्या इतिहासात इतके बिनविरोध उमेदवार केव्हा निवडून आले? हे कोण महान आहे माणसं आहे? जरा एकदा कळू दे ना देशाला पण, किती महान लोक आहेत, तो लोकांनी बिनविरोध निवडून दिली। काय यांचं कर्तृत्व, यांचा पोलीस रेकॉर्ड, यांचा जन्म काढा, जरा कळेल ना। कुंडली दाखवा भाई, कुंडली बघा किती चांगली आहे। त्या कुंडलीला सगळ्यांनी समाधान व्यक्त केलं, असं कधी घडलं का हो? सगळ्यांना कळते। आज सामन्यामध्ये फोटो आहे, ठाण्यामध्ये विक्रांत घा शिवसेनेचा अधिकृत उमेदवार, त्याला 2 पोलीस धरून त्या एकनाथ शिंदेकडे घेऊन जातात। म्हणजे आमच्या व्यवस्था पण भ्रष्ट, पोलीस काम करतात पक्षाचं, हे कळत नाही का जनमानसाला? म्हणजे एकतर धगधपाटशा करा किंवा प्रलोभन करा, हे धंदे आहेत त्यांचे। आणि म्हणून तुम्हाला जर एवढं तुमचं उत्तम काम आहे ना, मग निवडणुकीतून जिंकून या ना बाबा। कोण नको म्हणतो? अहो, विश्वगुरू नाही ना निवडून आला अविरोध, विश्वगुरूला पण निवडणूक लढवावी लागली ती। पहिल्या 2 राऊंडमध्ये विश्वगुरू मागे होते, नंतर निवडून आले, त्यामुळे तेही निवडणूक लढवून आलेत ना। तुम्ही निवडणूक का लढवत नाही? हा जो नवीन फंडा सुरू केला आहे, गिरीश महाजनांची पत्नी अध्यक्ष, अहिल्यानगरमध्ये एका आमदाराचा पोरगा निवडून आला बिनविरोध, त्या महिलेला फॉर्म पण भरू दिला नाही त्यांनी, कल्पना आहे आपल्याला। आणि म्हणून ही जी दादागिरी चालली आहे, ते इलेक्शन कमिशनर म्हणजे काय प्रकार आहे तो मला कळत नाही। अक्षरशः गुलाब आणि डोळ्यावर पट्टी बांधून कारभार करताय, दिसत नाही। लोकांनी सांगायला पाहिजे, तक्रार करायला पाहिजे, तुम्ही आंधळे मुके बहिरे असं सांगून टाका। तुम्ही सांगा ना, आम्ही आंधळे आहोत, आम्ही मुके आहोत, आम्ही बहिरे आहोत, सांगून टाका। इलेक्शन कमिशनरवर बोर्ड लावा, आंधळे मुके बहिरे व्यवस्थापन करू दे ना। जगाला दिसतो, तुम्हाला नाही दिसत? सो मोठं ऍक्शन व्हायला पाहिजे। पुढची भूमिका काय नाही, आमची भूमिका एकच, आम्ही कटिबद्ध मराठी माणसाच्या उत्कर्षासाठी आहोत, मराठीच्या अस्मितेसाठी आहोत। 106 हुतात्म्यांनी दिलेले प्राण या मुंबईसाठी विसरता येणार नाही। त्यासाठी 2 बंधू एकत्र आले आणि त्याच्यानंतर मुंबईमध्ये जो उत्साह संचारलेला आहे तो आपण पाहताय। उद्याच्या निवडणुकीत तो दिसेल आपल्याला। निवडणुकीचा दौर आहे आणि यामध्ये लाडक्या बहिणीचे पैसे देखील येतात। फडणवीस यावरही म्हणतात जालन्याच्या सभेमध्ये की विरोधक टीका करत होते, लाडकी बहीण योजना बंद होणार, बंद झाली का? 1 वर्ष होऊन गेलं, चालू आहे। तुम्ही किती लाखात बुडाला ते पण सांगून टाका ना। 9 लाख करोडचं कर्ज करून ठेवलंय हो। तुम्हाला कल्पना नसेल, मुंबई शहरातल्या लोकांना याचा ना आसभास नसतो। मनरेगा काय केलं तुम्ही ते सांगा ना म्हणावं, माहिती आहे तुम्हाला ना? महात्मा गांधीचं नाव काढून टाकलं, जीराम, रावणासारखे कारभार करतात आणि जीराम लिहिता। आणि पुन्हा त्या मनरेगाला 100% केंद्र सरकार पैसे देत होती, आता 60% देणार, 40% राज्य सरकारने भरायचे आहेत। मग हे 40% जे 9 लाख कोटीच्या कर्जात असलेलं राज्य सरकार, हे 40% पैसे कुठून आणणार? कळू दे ना जरा। हे म्हणाव, देवेंद्र फडणवीसांना समोर सगळे निर्बुद्ध बसलेत असं समजून तुम्ही जे टाकत असता ना, ते लोकांना कळायला लागलं। बरं, झूट बोल पण रेटून बोल, तसं तुमचा सगळा धंदा आहे। आणि दक्षिण मुंबईचे तुम्ही खासदार आहात, इथलं चित्र नेमकं कसं पाहता? किती नगरसेवक या प्रभागातून निवडून येतात? नाही सांगायचे, जो मशाल इंजिन तुतारी घेऊन उभा आहे तो विजयी होणार। नक्कीच, जो तुतारी इंजिन आणि मशाल घेऊन उभा आहे तो विजयी होईल असा दावा करतायत इथले शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत। एकंदरीतच काही वेळातच आता उद्धव ठाकरे या ठिकाणी पोहोचणार आहे, असांचा दौरा सुरू आहे। जिथे जिथे मनसेचे, शिवसेनेचे अधिकृत उमेदवार उभे आहेत, त्यांच्या शाखेला ते प्रत्यक्ष भेट देत आहेत। कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवण्याचं काम सुरू आहे। निकाल नेमके कसे येणार आहेत पाहणं महत्त्वाचं ठरेल। कॅमेरा पर्सन हरीश नेगीसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात
TV9 मराठी, एकमेव.